नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सांगलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मूक नायक संस्था व संविधान बचाव गटातर्फे थंडगार रसना वाटप. सामाजिक बांधिलकीतून महामानवाला अभिवादन. महिला पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सांगली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचे औचित्य साधून मूक नायक स्वयंसेवी संस्था आणि संविधान महिला बचत गट यांच्या वतीने एसटी स्टँड परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आणि झुलेलाल चौक येथे अनुयायांसाठी थंडगार रसना वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. कडक उन्हात महामानवाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला. या सेवाभावी उपक्रमांचे नियोजन मूक नायक संस्थेच्या अध्यक्षा रेखा शाळीग्राम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सचिव सुवर्णा रोहिदास कांबळे, खजिनदार पद्मावती भारत केंगार यांच्यासह स्मिता सुनील वाघमारे, मनीषा लहरीदास कांबळे, शैला कांबळे आणि अनिता खरमाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सांगली महापालिकेच्या बचत गटाच्या ज्योती सरवदे मॅडम यांचेही या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले. मूक नायक स्वयंसेवी संस्था आणि संविधान महिला बचत गट हे केवळ जयंती उत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर विविध सामाजिक कार्यात सक्रिय असतात. समाजातील अनिष्ट प्रथाविरोधात लढा देणे, वृद्धाश्रमात जाऊन फळांचे वाटप करणे, तिथे ज्येष्ठांसोबत वाढदिवस साजरा करून त्यांचे मनोरंजन करणे आणि दिवाळीसारख्या सणांना गरजूंना फराळ वाटप करणे असे अनेक उपक्रम या संस्थामार्फत राबवले जातात. यावेळी संगीता माणिक कांबळे, द्रौपदी कांबळे, प्रज्ञा कांबळे, मयुरी कांबळे, सखुबाई कांबळे, सुवर्ण रमेश कांबळे, चांदनी कांबळे, रेणू कांबळे, संगीता कांबळे आणि अन्नपूर्णा कांबळे यासह अनेक महिला सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणून समाजातील वंचितांची सेवा करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे, अशी भावना यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या स्तुत्य उपक्रमाचे सांगली शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.